वरचा मजला शेजारच्या घरात बांधायचा आणि त्याला जोडायचा, असा हा रेखांकन आता या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे 86,000 कोटीचं रेखांकन करताना तुम्ही निर्णय घेतला अशा पद्धतीनं जाईल। आता 1,05,000 कोटीवर हा रस्ता गेलेला आहे, ज्या रस्त्याची खऱ्या अर्थानं या राज्याला गरज नाही, या 12 जिल्ह्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरज नाही। आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला, आमचं सांगणं आहे सरकारला, संघर्ष तर आम्ही रस्त्यावरचा करत आलेलोच आहोत, पुढे देखील करणार आहोत। 2-2.5 वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे। पहिला मोर्चा शक्तीपीठच्या विरोधात आम्ही कोल्हापूरमध्ये काढला, 12 जिल्ह्यांचा पहिला मेळावा शक्तीपीठचा आम्ही केला। नंतर आझाद मैदानावर मुंबईला आम्ही अधिवेशन काळात मोर्चा केला। सगळे राज्यातले आमदार त्यावेळी सर्व पक्षीय भेटायला आले। मग नंतर हळूहळू आता 2024 ची निवडणूक झाली, एक एक आमदार गळायला लागला आणि हळूहळू त्यातनं बाजू काढायला लागला, अशी अवस्था आता या ठिकाणी झाली। परंतु ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी सगळ्या पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिला। त्यावेळी तुम्हाला पटलं होतं की हा रस्ता गरजेचा नाही, मग आता काय गोळी दिली मुख्यमंत्र्यांनी की तुम्हाला आता रस्ता येऊ पाहिजे। आता मुख्यमंत्र्यांनी काय गोळी दिली तुम्हाला की आता हा रस्ता पाहिजे, ही भूमिका तुम्ही या ठिकाणी घेताय। माझं तर म्हणणं शेट्टी साहेब असं आहे की आता पुढच्या 8-10 दिवसामध्ये 22 तारखेला आमचं अधिवेशन होणार आहे। के पाटील तुम्ही येतात, गिरीश बोंडे आपले येत आहेत। उद्या पुढच्या 8 दिवसात सगळ्या 12 जिल्ह्यातल्या शेट्टी साहेब आपल्या सगळ्या लोकांना सांगूया की सगळ्या आमदार खासदारांना जाऊन निवेदन द्या, त्यांची भूमिका या ठिकाणी जाहीर करा। तुम्ही एकच बाजू घ्या, शक्तीपीठच्या बाजूला आहात का विरोधात आहे हे जाहीर करा, हे सांगायची वेळ या ठिकाणी आलेला आहे। हे उघड उघड तुम्ही सांगण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही जर शक्तीपीठच्या बाजूला असाल तर तुम्ही जाहीरपणे सांगा की शक्तीपीठच्या बाजूने आम्ही आहोत, विरोधात असाल तर खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर या लढ्यामध्ये या, हे आव्हान मला महाराष्ट्रातल्या या 12 जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदारांना या ठिकाणी करायचं आहे। दार बंद करून आत सांगू नका। आम्हाला विधिमंडळामध्ये जयंत पाटील साहेब आम्हाला लॉबीमध्ये पक्षाचे आमदार भेटतात, त्यावेळी सांगतात बरोबर आहे तुमचं, तुम्ही विरोध करा। अरे मग विरोध करा, तुम्ही का गप्प बसतासा? गेली आमदारकी म्हणून समजा आणि नादा शेतकऱ्याच्या बाजूला उभा करा। हिम्मत असेल तर या ठिकाणी बाजूला राहायची भूमिका या ठिकाणी स्वीकारा। आज संघर्ष चा मोर्चा झाल्यावर एखादा माणूस या ठिकाणी विचार करतो, मोर्चा आज झालाय, शेजारी एखादं वारलं तर आम्ही शेजारी देखील टीव्ही कमी आवाजात लावतो, शेजारच्या घरात ऐकू जायला नको, घरामध्ये दुःखद घटना घडल्या। परंतु मुख्यमंत्री एवढे निष्ठुर आहेत की त्याच दिवशी अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं, मंत्रालय MSRDC रात्री 12 पर्यंत उघडी होती, 9 तारखेला अधिसूचना पुन्हा काढली। धाडस केवढा यांचं आहे बघा, धाडस केवढा आहे बघा। 9 तारखेला मोर्चा झाला आणि रात्री 12 वाजता ही अधिसूचना पुन्हा 15ची अधिसूचना काढायची हिम्मत या मंडळींनी केली। हे धाडस कशाच्या जीवावर यांचं आहे, कशाच्या मस्तीवर हे धाडस करतायत? हे सत्तेच्या मस्तीवर या ठिकाणी करतायत। परंतु मला सरकारला सांगायचं आहे, ज्या लोकांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत त्यांच्या एका मताची ताकद आहे। शेतकऱ्याला या ठिकाणी अडवाल तर हे सरकार अडवं झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, हा इशारा आमचा निश्चितपणे या ठिकाणी असणार। आमची भूमिका